त्यानंतर जाऊ आपण पेशीच्या ऊर्जा केंद्राकडे. हा आहे पेशीचा ऊर्जा केंद्र, पॉवर हाऊस ऑफ द सेल. जेव्हा आपण ग्लुकोजचं सेवन करतो, आपल्या अन्नामध्ये सर्वात जास्त महत्वाचा कंटेंट कोणता असतो? ग्लुकोज, ज्याचा फॉर्म्युला आहे C6H12O6. तर आपण श्वास घेतो, मी तुम्हाला म्हणलो श्वास कशासाठी घेतो? आपण जगण्यासाठी घेतो का? नाही. तर पेशीला अन्न ऑक्सिडाइज करायचं असतं आणि ग्लुकोजला ऑक्सिडाइज करायच्या समोर जे अॅनिमेशन मध्ये सुरू आहे, तर हे आहे युकॅरियोटिक सेल, म्हणजे जी दृश्य केंद्रकी पेशी, अर्थातच ज्याला आपण विकसित पेशी म्हणतो. तर त्याचा आपल्याला स्ट्रक्चर समजून घ्यायचं आहे. हे स्ट्रक्चर समजून घेण्याच्या अगोदर हे फार तुम्हाला समजून घेणे आवश्यक आहे की आपल्या शरीराची ही रचना कशी आहे. तर आपल्या शरीराचा जो रचनात्मक आणि कार्यात्मक एकक आहे, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट, तो काय आहे? सेल. सर्व सजीव हे पेशीपासून बनलेले आहेत आणि पेशी जे आहे, अनेक पेशी एकत्र येऊन, अनेक सेल्स एकत्र येऊन काय तयार करतात? टिश्यू. काय तयार करतात? टिश्यू. अनेक टिश्यू एकत्र येऊन ऑर्गन तयार करतात. अनेक ऑर्गन अर्थातच अवयव एकत्र येऊन एक सिस्टीम तयार करतात, संस्था तयार करतात आणि अशा अनेक संस्था एकत्र येऊन एक बॉडी म्हणजे एक शरीर तयार होत असतं. बरोबर? सो सर्वात शेवटच्या लेवलला काय येतं? सेल. सो सेलला डिफाईन कसं केलं आपण? स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता हे जे सेल आहे, तर या सेलचे तसं तुम्हाला दोन क्रायटेरिया दिले आहेत पहा. एक क्रायटेरिया आहे क्लासिफिकेशनचा, जसं की सजीवांच्या टाईप वरून, एक अॅनिमल सेल आणि दुसरा आहे प्लांट सेल. अॅनिमल सेल म्हणजे प्राणी पेशी आणि प्लांट सेल म्हणजे काय? वनस्पती पेशी. आता क्लोरोप्लास्ट असेल, त्यानंतर सर्वात बाहेरचं कडक आवरण सेल वॉल असेल, हे कोणाचं वैशिष्ट्य आहे? वनस्पती पेशींचं म्हणजे प्लांट सेलचं, ज्याच्यामध्ये लार्ज व्हॅक्युअल प्रेझेंट असते ना, सिंगल. आणि अॅनिमल सेल मध्ये जर पाहिलं तर सर्वात बाहेरचं आवरण काय आहे? सेल मेम्ब्रेन, आणि बरेचसे व्हॅक्युअल्स स्मॉल आकाराचे त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. आता हा साधारण फरक जर सोडला तर सामान्यपणे प्राणी पेशी आणि वनस्पती पेशीमध्ये बरेचसे सेल ऑर्गेनिल म्हणजे पेशींचे अवयव हे कसे आहेत? एक समान आहेत. मग हे असताना सेलचे जे टाइप्स आहेत ते सुद्धा दोनच आहेत. पण हे कशावरून? की त्यांच्यामध्ये कोणते ऑर्गेनिल्स आहे किंवा नाही. तर त्यावरून एक आहे आधी केंद्रकी पेशी, ज्याला आपण काय म्हणतो? प्रोकॅरियोटिक सेल, आणि दुसरी आहे युकॅरियोटिक सेल, ज्याला आपण दृश्य केंद्रकी पेशी म्हणतो. आता साधारणतः जे प्रोटिस्ट आहे म्हणजे बॅक्टेरिया, यांच्यामध्ये कोणती पेशी असते? प्रोकॅरियोटिक सेल असते. बरोबर? आणि जास्तीत जास्त सजीवांमध्ये जी विकसित पेशी दिसून येते ती कोणती असते? युकॅरियोटिक सेल. तर युकॅरियोटिक सेल बद्दल आता आपण इन्फॉर्मेशन समजून घेऊ. पहिला पॉइंट आहे आपला की this is a model of eukaryotic cell found in humans, animals, plants and fungi. मग ही युकॅरियोटिक सेल कोणत्या कोणत्या सजीवांमध्ये दिसून येते? ती आहे मानवामध्ये, अॅनिमल्स म्हणजे प्राण्यांमध्ये, प्लांट्स वनस्पतीमध्ये आणि फंगी बरोबर कवकामध्ये सुद्धा आहे. त्यानंतर आता एक एक ऑर्गन समजून घेताना सर्वप्रथम आपण येऊ सेंट्रिओल्स. आता पेशीमधलं एक महत्वाचं ऑर्गन आहे सेंट्रिओल. तर सेंट्रिओलचा रोल काय आहे? तर सेंट्रिओलचा रोल आहे सेल डिव्हिजन. तुम्हाला माहित आहे आपली जी वाढ व्हायली ही वाढ का होते बरं? कारण आपल्या शरीरामध्ये सातत्यानं काय चालू आहे? सेल डिव्हिजन म्हणजे पेशींचं विभाजन चालू आहे. पेशीच्या विभाजनामुळे तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपली निर्मिती होते तेव्हा आपण त्याला एक शब्द वापरला होता की एक स्पर्म सेल आणि एक एग सेल. बरोबर आहे का? तर स्पर्म सेल आणि एग सेल पासून सर्वात अगोदर तयार होतो झायगोट. काय तयार होतो? झायगोट. मग त्या झायगोटचं मायटोटिक डिव्हिजन होऊन तयार होतो एम्ब्रायो, आणि त्या एम्ब्रायो पासून फर्दर तयार होतं फटस, आणि नंतर होतो आपला जन्म. बरोबर? म्हणजे आपला स्वतःचा जन्म, आपलं अस्तित्व हे कशापासून सुरू झालेलं आहे? एका पेशीपासून सुरू झालेलं आहे.
आणि या पेशींचे अनेक मल्टिपल डिव्हिजन होत गेले आणि ते होत होत आज आपल्या शरीरामध्ये लाखो प्रकारच्या पेशी आहेत. म्हणजे याचा अर्थ कोणत्याही सजीवांचं अस्तित्व हे कशापासून सुरू होतं, एका सिंगल सेल पासून तयार होतं आणि त्याची जी ग्रोथ आहे त्या मागचं रिझन काय असेल तर ते आहे सेल डिव्हिजन म्हणजे पेशी विभाजन. पेशी विभाजनाच्या तशा 3 पद्धती आहेत, मायटोसिस, मिओसिस आणि अमायटोसिस. परंतु ग्रोथशी रिलेटेड कोणता आहे, मायटोसिस. आणि सॉरी एक पॉइंट राहिलेला आहे आपला. ओके 1 मिनिट, एक घेऊ आपण. सध्या आपण कशावर होतो, सेंट्रिओल्सवर. आणि द लोकेशन ऑफ द न्यूक्लियस. आणि दुसरं सर्वात महत्वाचं जे न्यूक्लियस आहे तर त्याचं जे लोकेशन आहे ते लोकेशन डिसाइड करण्याचं काम कोण करतो, सेंट्रिओल करतो. हे झालं सेंट्रिओल संदर्भात. त्यानंतर पुढचं पाहू आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला एक नाव दिलेलं आहे रफ. काय नाव दिलं आहे, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. कारण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ज्याला आपण आंतरद्रव्य जालिका म्हणतो त्याचे 2 टाईप आहेत, एसईआर आणि आरईआर. एसईआर म्हणजे काय, सॉफ्ट एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि आरईआर म्हणजे काय, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तर ज्याच्या पृष्ठभागावर रायबोसोमचे कण प्रेझेंट असतात त्यांना काय म्हणतो आपण, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ते हे आहे म्हणून ते सांगितलं आहे, द रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मॅन्युफॅक्चर्स अँड पॅक द प्रोटीन. म्हणजे तुम्हाला आपल्या टेक्स्टबुक मध्ये पण दिलेलं आहे की प्रथिनांचं वहन करण्याचं काम, बरोबर आहे का. सर्वात महत्त्वाचं मॅन्युफॅक्चरिंग. मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय, तयार करण्याचं काम. पॅकेजिंग डिपार्टमेंट म्हणतो आपण सेल्स, आहे की नाही. आणि प्रोटीन्सला पॅक करण्याचं काम कोण करत असतं, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. पुढे जर पाहिलं आपण तर आहे पहा लायझोझोम्स. आता लायझोझोम काय आहे तर लायझोझोम ऍक्ट ऍज द डायजेस्टिव्ह अँड वेस्ट डिस्पोजल सिस्टीम ऑफ द सेल. आता ही जी पेशी आहे तुम्हाला माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये जे काही नायट्रोजिनियस वेस्ट सबस्टन्स तयार होतात जसं की कार्बन डायऑक्साईड असेल, अमोनिया असेल, युरिया असेल, तर याला शरीराच्या बाहेर काढण्यासाठी तुम्हाला माहिती आहे एक्सरेशन द्वारे आपण CO2 जलबाष्प काढत असतो. त्यानंतर आपल्या शरीरामध्ये जी उत्सर्जन संस्था आहे महत्वाची ती काय आहे, किडनी, बरोबर. ती कशाचं काम करते, एक्सरेशनचं म्हणजे इलिमिनेशन ऑफ नायट्रोजिनियस वेस्ट. आपल्या शरीरामध्ये तयार होणारे सर्व विषारी पदार्थ शरीराच्या बाहेर टाकण्याचं काम कोण करते, किडनी करत असते, बरोबर. सो ओव्हरऑल ते झालं. मग पेशीमध्ये असं कोणता घटक आहे की जे पेशीतले घाण किंवा पेशीतले टाकाऊ पदार्थ, विषारी पदार्थ बाहेर टाकू शकते, तर ती कोणती सिस्टीम आहे, लायझोझोम. सो लायझोझोमचं काम आहे डायजेस्टिव्ह आणि वेस्ट डिस्पोजल सिस्टीम जी आहे तर ती ओळखली जाते. तर हा आहे लायझोझोमचं स्ट्रक्चर. पुन्हा एकदा आपण व्हेसिकल्स कडे जाऊ. व्हेसिकल्स जे आहेत हा सुद्धा एक पेशींचा महत्वाचा घटक आहे. कारण त्याचं काम काय आहे पहा, व्हेसिकल स्टोअर म्हणजे काय, साठवणे अँड ट्रान्सपोर्ट सबस्टन्सेस विदिन द सेल. पेशीच्या आत पदार्थांचं वहन करण्याचं काम, त्यांना पॅक करण्याचं काम, त्यांना स्टोअर करण्याचं काम कोणी केलं, व्हेसिकल्सनं केलं. ओके, सो हे आहे ब्ल्यू रंगाने दिसणारे पेशीचे व्हेसिकल्स. देन आपण बोलूया न्यूक्लिअर मेम्ब्रेन बद्दल. आता हा जो न्यूक्लिअर मेम्ब्रेन तुमच्या समोर फ्लॅश आउट करायला तर तुमच्या लक्षात आलं असेल की पहा इथे जर तुम्ही आतमध्ये पाहिलं तर तुम्हाला इथे केंद्रक दिसेल का, बरोबर. आणि या केंद्रकाचं जे आवरण आहे ते आवरण कोण आहे, स्वतः कोण आहे, स्वतः. तर लक्षात घ्या की न्यूक्लियसचं जे आपण आवरण पाहिलेलं आहे. ओके, सो रफ झालं आपलं, सॉरी. ओके, लायझोझोम झालं, व्हेसिकल झालं, ठीक. तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन संदर्भात मला सांगायचं होतं की हे जे न्यूक्लियसच्या बाहेर तुम्ही दुहेरी आवरण बघत आहे तर हे दुहेरी आवरण ज्याला आपण डबल मेम्ब्रेन म्हणतो हे युकॅरियोटिक सेलचं वैशिष्ट्य आहे. कारण प्रोकॅरियोटिक सेल मध्ये
जे न्यूक्लियस आहे ते सायटोप्लाझम मध्ये मिक्स आहे, त्याला परफेक्ट बाउंड न्यूक्लियस आहे का? नाही. म्हणजे परफेक्ट बाउंड न्यूक्लियस म्हणजे काय की न्यूक्लियस जर सायटोप्लाझम पेक्षा सेपरेट विभागणी होण्यासाठी तिथं दुहेरी आवरण असतं. लक्षात आलं का? मग त्या दुहेरी आवरणाला काय म्हणायचं? न्यूक्लिअर मेम्ब्रेन. आता न्यूक्लिअर मेम्ब्रेन सेपरेट द न्यूक्लियस फ्रॉम द रेस्ट ऑफ द सेल. आता उरलेली पेशीचा भाग म्हणजे कोणता? सायटोप्लाझम. आणि त्यामध्ये प्रेझेंट असणारे सर्व प्रकारचे सेल ऑर्गेनिल्स. तर या सर्वांपासून न्यूक्लियसला वेगळं कोण ठेवतं? तर वेगळं ठेवणारा घटक कोणता आहे? न्यूक्लिअर मेम्ब्रेन. क्लिअर झालं न्यूक्लिअर मेम्ब्रेनचं नाव. आणि हे दुहेरी आवरण तुम्ही या 3D स्ट्रक्चर मध्ये पाहू शकता. त्यानंतर जाऊ आपण पेशीच्या ऊर्जा केंद्राकडे. हा आहे पेशीचा ऊर्जा केंद्र, पॉवर हाऊस ऑफ द सेल. जेव्हा आपण ग्लुकोजचं सेवन करतो, आपल्या अन्नामध्ये सर्वात जास्त महत्वाचा कंटेंट कोणता असतो? ग्लुकोज, ज्याचा फॉर्म्युला आहे C6H12O6. तर आपण श्वास घेतो, मी तुम्हाला म्हणलो श्वास कशासाठी घेतो? आपण जगण्यासाठी घेतो का? नाही. तर पेशीला अन्न ऑक्सिडाइज करायचं असतं आणि ग्लुकोजला ऑक्सिडाइज करायचं, तर ऑक्सिजनची गरज आहे. आपण घेतलेला जो ऑक्सिजन आहे, या अगोदरच्या इयत्तेमध्ये आपण शिकलो की मी जेव्हा श्वास घेतो तो ऑक्सिजन कुठे गेला? नाकावाटे लंग्स मधून वायुकोश असतात, त्याला आपण ॲलोलाय म्हणतो. या ॲलोलाय मध्ये काय होतं? ते ऑक्सिजन स्टोअर केला जातो. तिथून तो डिफ्युजन पद्धतीनं कुठं जातो? ब्लड म्हणजे आपल्या रक्तामध्ये जातं. रक्तामध्ये ऑक्सिजनला वाहून नेणारा कोण असतो? हिमोग्लोबिन, जो आयर्न कंटेनिंग पिगमेंट असतो. मग हा हिमोग्लोबिन प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजनला नेतो. तिथं सेल्युलर लेवलला ऑक्सिजनची काय होते? देवाणघेवाण होते. पेशीमध्ये उपलब्ध असणारे जे ग्लुकोज किंवा फूड आहे त्याला ऑक्सिडाइज करण्याचं काम कोण करतो? ऑक्सिजन. आणि एक ग्लुकोज मॉलिक्यूल आपल्याला जी ऊर्जा देतो त्या ऊर्जेचं स्वरूप काय आहे? एटीपी. काय आहे? एटीपी. एटीपीचं पूर्ण नाव काय आहे? ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. काय आहे? ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. हे पेशीचं जी ऊर्जा निर्मिती आहे, तर ऊर्जा निर्मिती कोणत्या स्वरूपात होते? तर एटीपी स्वरूपात. आणि एरोबिक रेस्पिरेशन मध्ये आपण पाहिलेलं आहे की एक ग्लुकोज मॉलिक्यूल 38 एटीपी देतो. किती देतो? 38 एटीपी देतो. मग ही एटीपी ही ऊर्जा तयार करणारा जे पेशीचा अवयव आहे ते कोणता आहे? मायटोकॉन्ड्रिया. काळजीपूर्वक जर पाहिलं तुम्ही तर या मायटोकॉन्ड्रियाला सुद्धा दुहेरी आवरण आहे ना, डबल मेम्ब्रेन असणारं स्ट्रक्चर आहे. मायटोकॉन्ड्रिया ऍक्ट ॲज द पॉवर प्लांट ऑफ द सेल. जसं की आपल्या शरीराची आपल्या आजूबाजूला जी वीज तयार होते है ना, तर ती वीज म्हणजे काय झाली? आपली ऊर्जा झाली. तसंच आपल्या शरीराची ऊर्जा कुठे तयार होते? तर कुठे तयार होते? मायटोकॉन्ड्रिया. आता मायटोकॉन्ड्रिया नंतर पुढचं सेल ऑर्गेनेल आपण डिस्कस करू, न्यूक्लिओलस. आता तुमच्या लक्षात आलं असेल की जे न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये सुद्धा एक गोलाकार भाग आहे ना, आणि या गोलाकार भागाला काय म्हणलो आपण? न्यूक्लिओलस. काय म्हणलो? न्यूक्लिओलस. कारण एक लक्षात घ्या, आता ही जी पेशी आहे या पेशीचा आपण हे जे तुम्हाला पिवळ्या रंगाचं दिसतंय, हे पिवळ्या रंगाचं काय होतं बरं? काय होतं पिवळ्या रंगाचं? न्यूक्लिअर मेम्ब्रेन. हे जे बाहेर जेली सारखं सबस्टन्स दिसतो, तर हा जेली सारखा सबस्टन्स काय होता? सायटोप्लाझम. परंतु जेव्हा आपण या न्यूक्लिओलसला बघायलो तर या न्यूक्लिओलस तुम्हाला या गोल रंगाचा दिसतो. म्हणजे न्यूक्लियसच्या आतमध्ये सुद्धा एक गोलाकार न्यूक्लियाय प्रेझेंट असतो है ना, न्यूक्लिओलस म्हणायचं त्याला. आणि याच्यातलं जे द्रव आहे ना त्याला म्हणायचं न्यूक्लिओप्लाझम. काय म्हणायचं? न्यूक्लिओप्लाझम. जे केंद्रकाच्या बाहेर द्रव आहे त्याला काय म्हणलो आपण? सायटोप्लाझम. काय म्हणलो त्याला? सायटोप्लाझम. पेशीच्या जास्तीत जास्त जी अभिक्रिया ज्या सेमी लिक्विड सबस्टन्स मध्ये होतात तो हा जेली लाईक सबस्टन्स काय होता? सायटोप्लाझम. पण तसं द्रव फक्त सायटोप्लाझम मध्येच आहे का? नाही. तर सेलच्या आतमध्ये जे न्यूक्लियस आहे या न्यूक्लियसच्या आतमध्ये सुद्धा द्रव प्रेझेंट आहे. इथं जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला क्रोमोझोम दिसतील, आहे का? हे क्रोमोझोम ज्या द्रवामध्ये आहे त्या द्रवाला म्हणायचं न्यूक्लिओप्लाझम. आणि त्या न्यूक्लिओप्लाझमच्या आतमध्ये तिथं तुम्हाला जी गोलाकार केंद्र जी दिसते ना, तर त्याला काय म्हणायचं? न्यूक्लिओलस. ओके, तर हा होता न्यूक्लिओलस. त्यानंतर
पुढचं स्ट्रक्चर पाहू आपण रायबोसोम. पहा आता तुम्ही इथं काळजीपूर्वक जर पाहिलं ना तर वरती एक आणि खालती एक असे दोन सब युनिट दिसतील तुम्हाला, बरोबर. तर हे आहे रायबोसोम. लक्षात घ्या आपल्या शरीरामध्ये पेशीमध्ये जेनेटिक मटेरियल काय आहे आपला डीएनए. जेनेटिक मटेरियल काय आहे आपला डीएनए. तर डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड म्हणतो आपण. तर व्हायरसेस वगळता सर्व सजीवांमध्ये जेनेटिक मटेरियल कोण असतो डीएनए. म्हणजे डीएनएच्या थ्रू जे जीन्स आहेत हे एका जनरेशन कडून अनदर जनरेशन कडे ट्रान्समिट होत असतात. आता हा जो डीएनए आहे या व्यतिरिक्त दुसरा एक प्रकार आहे न्यूक्लिक ऍसिडचा आरएनए. काय आहे आरएनए. या आरएनए चे पण 3 टाइप आहेत. एक आहे एमआरएनए, त्याला म्हणतो आपण मेसेंजर आरएनए. दुसरा आहे टीआरएनए, त्याला म्हणायचं ट्रान्सफर आरएनए. आणि तिसरा आहे आरआरएनए म्हणजे रायबोसोम आरएनए. हा आहे रायबोसोम आणि याचे 2 सब युनिट आहेत. त्याला 40S 60S म्हणतात. लक्षात आलं ते सेव्हरेबल युनिट्स असतं. आणि ही जेव्हा दिसते नाही ही आहे पहा प्रोटीनची पॉलीपेप्टाइड चेन. दिसते का तुम्हाला एक एक अमायनो ऍसिड एकमेकांना अटॅच होऊन इथं काय तयार झालेलं आहे प्रोटीन तयार झालेलं आहे. काय तयार झालं प्रोटीन. म्हणजे प्रोटीन कसं तयार होतं अनेक अमायनो ऍसिड एकत्र येऊन काय तयार होते प्रोटीन. आणि ही जी तुम्हाला हिरव्या रंगाची दिसते ना ही हिरव्या रंगाची चेन दुसरं तिसरं काही नसून ते आहे एमआरएनए. ही जी हिरव्या रंगाचा भाग दिसतो तुम्हाला त्याला म्हणायचं मेसेंजर आरएनए. त्या मेसेंजर आरएनएच्या चेनवर आता ऍक्च्युअली याची निर्मिती डीएनए पासूनच झालेली आहे. आणि त्यानंतर हा आहे रायबोसोम जी बाइंडिंग साइड आहे. म्हणून रायबोसोम रीड इन्स्ट्रक्शन फ्रॉम मेसेंजर आरएनए. आला का मेसेंजर आरएनए. हा मेसेंजर आरएनए टू सिंथेसाइज द प्रोटीन. पहा एक लक्षात घ्या आपल्या केंद्रकामध्ये जे डीएनए आहेत ना हे डीएनए काय करतात एक कोडेड मेसेज कोणाला देतात आरएनए ला. डीएनएच्या स्ट्रँडवर आरएनएचं फॉर्मेशन होतं. लक्षात घ्या केंद्रकामध्ये काय होतं डीएनएच्या स्ट्रँडवर आरएनएचं फॉर्मेशन होतं. त्याला म्हणायचं ट्रान्सक्रिप्शन. काय म्हणायचं ट्रान्सक्रिप्शन. आणि मग ही जी एमआरएनए ची चेन आहे ना ही बघा इथं तुम्हाला काय दिसतं बरं न्यूक्लियसला लहान लहान छिद्र आहेत का न्यूक्लियसला लहान छिद्र. त्या न्यूक्लिअर फोर्स मधून ते मेसेंजर आरएनए बाहेर आलेला आहे. आणि बाहेर आल्यावर रायबोसोमनं कोणाला तयार केलं प्रोटीनला. कशावर तयार केलं मेसेंजर आरएनए वर. कारण मेसेंजर आरएनए कडे काय आहे कोडेड इन्फॉर्मेशन आहे डीएनए दिलं. डीएनए ठरवायला शरीराला कोणत्या प्रोटीनची गरज आहे. आणि तसं प्रोटीनची निर्मितीमध्ये एक बाइंडिंग साइड म्हणून कोण काम करतो रायबोसोम. आणि म्हणून लक्षात ठेवायचं प्रोटीन सिंथेसाइज तयार करण्याच्या प्रोसेस मध्ये महत्वाची भूमिका कोणाची असते रायबोसोमची. पण कोणता प्रोटीन तयार करायचा हे ठरवतो कोण डीएनए. कोणाच्या थ्रू मेसेंजर आरएनएच्या थ्रू. पुढे जाऊ.